पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ढिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या ही स्पर्धा अगदी एन्जॉय करू शकताय. एक चांगलं टेलिकास्ट ढिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज समालोचन कक्षामध्ये आज पुन्हा दोन आवाज मी स्वतः आणि त्यानंतर संकेत पाटील सर तुमच्या समोर जुळले जातील. आज लगातार 3 दिवस त्यांचा आवाजही तुम्ही ऐकताय. एक नामवंत समालोचक संकेत पाटील सर आपण पाहताय. अगदी गोड आवाज आणि सर्वांना हसवणारा असा आवाज आपण पाहतोय संकेत पाटील सर. त्यानंतर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये लगातार 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं गुणलेखन झालंय असे आमचे गुणलेखक जयवंत पाटील सर यांनाही आपण पाहतोय. सर्वांचे लाडके नाना आणि अगदी आपण पाहिला तर मिथुनदाच्या अगदी हेअरस्टाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. चला मॅच ऑन करा, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये असणं बंधन गरजेचं लक्षात घ्या. अन्यथा 3 धावांची पेनल्टी संघाच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाईल. कारण त्या प्रकारची वॉर्निंग आम्हाला आज सकाळच्या सत्रामध्ये आली. कारण ही मोठी स्पर्धा आहे मित्रांनो, मॅन ऑफ द सिरीज आणि त्यानंतर जर आपण पाहिलात तर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज या ट्रॉफीज आपल्याला एखाद्या चांगल्या खेळाडूला देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचसाठीच आम्ही वारंवार विनंती करत असतो प्रत्येक संघांना की तुमचे 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवणं खूप गरजेचं आहे. वेलकम पुन्हा एकदा सगळ्यांचं. दोन्ही 12वा खेळाडू आपण पाहतोय. भव्या 11 वाघबई संघाकडून हितेन आपण पाहतोय 12वा खेळाडू. त्यानंतर एकविरा स्पोर्ट्स ऐरोली या संघामधून किरण यांना आपण पाहतोय 12th मॅन. चला देऊया आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये या दोन्ही संघांना शुभेच्छा. सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. 2 पंच सज्ज आहेत, गुरुदत्त सर आणि परेश सर. अगदी नामांकित पंच आहेत. एक पंच आपण पाहिलात तर बोरिवळे एक्सरमधून बिलॉंग करत आहेत, तर दुसरे पंच आपण जर पाहिलात तर दहिसर मधून बिलॉंग करत आहेत. सलामीची जोडीसाठी आपण पाहिलात तर भाया पाटील आणि चेतन पाटील ही जोडी मैदानामध्ये पाठवली गेले पहिल्या या 4 ओव्हरमध्ये या सामन्यामध्ये सुरुवात करण्यासाठी. गोलंदाजी मार्गावर पहिला गोलंदाज मी येतोय. 4 ओव्हरचा अगदी मॅच आहे. पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. क्षेत्ररक्षक आपण अगदी पाहिलात तर जाण्यासारखा आखला गेला आहे. एक डीपमध्ये आपण पाहिलात तर एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक सजवला गेला आहे. आणि त्यानंतर एक डीपमध्ये लॉंगॉन क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, मिड ऑन मिड ऑफ आणि त्यानंतर एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिझनमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. चार ओव्हरचा सामना आहे. वेलकम. आज बहुतेक मान्यवर व्यक्ती आज इथे उपस्थित राहतील. कारण आज प्रजासत्ताक दिन आहे. पंचांचा इशारा देत सामन्याला सुरुवात होते. सामन्याला सुरुवात केली जाते. पहिला बॉल घेऊन जाईल मी गोलंदाजी मार्गावर भाया पाटील याच्यासाठी. पहिला बॉल अगदी आपण पाहिला तर पहिल्याच बॉलवरती फटका खेळलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. पहिला षटकार, बिग हिट. थोड्याच वेळामध्ये आपलं डीजे चालू होईल. कारण आज प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या दिनानिमित्त आज फक्त भारताचे सर्व गौरव गीत तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत मित्रांनो. आज या मैदाना फक्त एन्जॉय असेल ती म्हणजेच या प्रजासत्ताक दिनाची. कारण यासाठी केला होता हा टास आणि आज तो दिवस इथे गोड पाहायला मिळते. फटका सजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये अजून एक सिंगल.
सुरुवात अगदी स्वॅक्सी गेले, अगदी आनंदाने आणि मजेने सुरुवात करतोय भाया पाटील. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि त्यानंतर एक सिंगल. पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग फलंदाजी करण्याचा जो धाडस आहे तो आज भाया पाटील याने सुरुवात केली. तर याचसाठी या खेळाडूला ओळखलं जाते भाया पाटील. जर तुम्ही पाहिलात तर भाया पाटील एक आक्रमक खेळाडू आहे. वाघबीळ गावामधून बिलॉंग करतोय. भव्या 11 वाघबीळ या संघासाठी भरपूर वर्ष याने क्रिकेट खेळलं आहे. आणि भव्या 11 वाघबीळ जर आपण पाहिला तर दीपक मणेरा सर यांनी हा संघ सजवला आहे. अगदी आपण पाहिला तर कुठलीही गोष्ट एक टीम ओनर टीम मालक म्हणून दीपक मणेरा सरांच्या माध्यमातून कमी पडून देत नाहीत या खेळाडूंसाठी. आणि तो संघ आज या मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला कुठली ॲग्रीमेंट पंचांकडे तुम्ही करू नका, लक्षात घ्या. कारण पंच अगदी नावाजलेले पंच आहेत, नामांकित पंच आहेत. पंचांकडे कुठलाही प्रेशर तुम्ही पंचांवरती टाकू शकणार नाही आहेत. कारण त्या प्रेशरवरती पंच अजिबात झुकणार नाही आहेत. कारण अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन आहे. जो पंच डिसिजन देतील तोच डिसिजन तुम्हाला स्वीकारावा लागेल मित्रांनो. एक जबरदस्त सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जाते. अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. चेंडू साईड सर स्क्वेअर लेग रिजन मध्ये खूपसूरत चौकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाया पाटील सुरुवात अगदी चांगल्या रीतीने केली जाते. अपील केले, स्वीकारलं या अपील पंचांनी. फलंदाजीचा भाया पाटील बाद होत आहे. महत्वपूर्ण विकेट आहे, महत्वपूर्ण विकेट आहे. अगदी आपण पाहिलात तर भाया पाटील याला परतावा लागतंय. एक मोठा विकेट आहे भाया पाटील याच्या नावाने. अगदी आक्रमक खेळाडू म्हणून या खेळाडूला ओळखलं गेलं आहे आणि लवकरात लवकर या खेळाडूला बाद केलं आहे. म्हणजेच कुठेतरी या मॅचमध्ये मित या गोलंदाजाने एक मोठा विकेट आपल्या नावावरती कोरला आहे. दैवत पाटील बुंबुम माट्या ज्याला ओळखलं जात आहे. अगदी हा आक्रमक खेळाडू आहे. एक बॅट जर याची चालू झाली तर याला थांबवणं खूप मुश्किल आहे मित्रांनो. आणि तो दैवत पाटील यावेळी मैदानामध्ये आहे. थोडी संघ मोठे आहेत. एकविरा ऐरोली संघ जर आपण पाहिला तर एकविरा ऐरोली संघाकडे खूप मोठी बॅटिंग आहे. कारण या संघासमोर तुम्हाला जर टार्गेट सेट करायचे 4 ओव्हरमध्ये तर 55 ते 60 धावा धावफलकावरती लागणं गरजेचं आहे. या मैदानामध्ये धावा येत आहेत. धावा 3 दिवस अगदी मोठमोठ्या कुठल्या गेल्यात. काल 3 षटकांमध्ये आपण पाहिलात तर तब्बल 62 धावा कुठल्या होत्या. एकविरा सत्यई मोगरपाडा या संघाने. मात्र इथे पाहायचं या पहिल्या मॅचमध्ये किती धावा पूर्ण केल्या जातील. त्यावेळी अजून एक चांगला चेंडू षटकार आल्यानंतर अप्रतिम कमबॅक या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहिला षटक इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11 धावा. एक गडी बाद 3 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी आपण धावफलक बघतोय. अगदी चांगली सुरुवात केली गेली होती भाया पाटील याच्या बॅटमधून. कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की आजचा दिवस भाया पाटीलला गाजवतोय का. मात्र त्या फलंदाजाला शांत केलंय. आणि आता स्ट्राईकमध्ये जर आपण पाहिला तर चेतन पाटील आहे आणि नाव स्ट्राईक एंडला दैवत बुंबुम माट्या ज्याला ओळखलं जाते. क्रमांक 2चा गोलंदाजची मार्गवर दिनेश या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. कुठेतरी आपण जर पाहिलात तर
पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये दिनेश या गोलंदाजाला बोलवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात केली गेली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 11 धावाही आपण कमी नाही म्हणू शकत आहे, कारण धावा आल्यात. मात्र एक महत्त्वपूर्ण विकेट वाघबेळी संघाने गमावले. दिनेश गोलंदाजच्या मार्गवर, पहिला बॉल फटका फसलाय हवेमध्ये, शतरक्षक येतोय झेल खाली, सुंदर झेल टिपलाय आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळवतोय गोलंदाज दिनेश. थँक्यू डीजे अक्षय. आज प्रजासत्ताक दिन आणि त्याच दिवसाचे संगीत आज सर्वांपर्यंत मित्रांनो पोहोचले जातील. भारत गौरव गीत आज सर्व गीत तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत. आणि आमचे डीजे मास्टर अक्षय आता मात्र सज्ज झालेत त्या डीजेवरती हे संगीत वाजवण्यासाठी. वेलकम आपलं अक्षय, आपलंही खूप खूप धन्यवाद इथे उपस्थित झालायत. अगदी लहान मुलं एस टीच्या जवळ तिथे उभे आहेत, पाठीमागे पडद्याच्या इथे. सर्वांनी बाहेर व्हायचं, लक्षात घ्या. तिथून जर बॉल लागला तर कमिटी जिम्मेदार नसणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे लहान मुलं कोणीही मैदानामध्ये येऊ नका मित्रांनो. चेंडू हातामध्ये घेतला तर वजन कमी वाटतंय, मात्र बॅटला लागल्यानंतर तो वजन असतो ना तो खूप जास्त असतंय. पहिला षटक संपला गेला, 11 धावा. त्यानंतर पहिल्या बॉलवरती इथे विकेट मिळवले गोलंदाज दिनेश याने, कारण चेतन पाटील हा फलंदाज बाद झालाय आणि त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये रोमेट डाकी या फलंदाजाला पाठवलं गेलंय. सध्या जर आपण पाहिलं तर या दोन बॉलवरती कुठेतरी चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पाहायला मिळाली होती. मात्र इथे वाईट बॉल आहे. पंच गुरुदत्त सर आज समांतर करून सांगतात अवांतर बॉल आहे. अवांतर धाव्याने धावफलक पुढे सरकला गेलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. अप्रतिम सुरुवात अजूनपर्यंत दोन्ही संघांमधून पाहायला मिळते. मात्र एखादा संघ पाहायचा आहे काय करेल यावेळी, कारण धावा येणं गरजेचं आहे. तो म्हणजे भव्या 11 वाघबीड संघाच्या धावफलकावरती. आता मात्र कुठेतरी ब्रेक लावला गेला आहे गोलंदाज दिनेश आल्यानंतर, कारण 2 विकेट महत्त्वपूर्ण गमावल्यात. जे ओपनर फलंदाज आले होते ना ते मात्र आता डगआउटमध्ये अगदी शांत बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. कारण कुठेतरी जो प्रेशर आहे तो प्रेशरला रिलीज करावा लागेल भव्या 11 वाघबीड संघाच्या या 2 फलंदाजांना. फटका सजवलाय, मात्र उंची जास्त आणि लांबी कमी आहे. शतरक्षक येतोय झेल खाली, अगदी सकाळच्या सत्रामध्ये आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिलाय या फलंदाजाला. मित्रा मी तुझा झेल सोडलाय, तू मार, असं काहीतरी चित्र या बॉलवरती पाहायला मिळालंय. क्रिकेटमध्ये जीवनदान देणं खूप महाग ठरतं मित्रांनो, कारण हिटमॅन याला 3 धावांवरती जीवनदान दिला गेलं होतं आणि त्यानंतर त्याच खेळाडूने अगदी तब्बल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिला दुहेरी शतक ज्याच्या नावावरती आपण बघतोय हिटमॅन रोहित शर्मा. तर क्रिकेटमध्ये जीवदान देऊ नका मित्रांनो. शतरक्षण ही खूप क्रिकेटची मूलभूत हक्क आहे, कारण तुम्ही जेवढं शतरक्षण खराब कराल तेवढं नक्कीच तुम्ही धावा बहाल करू शकताय. पंतांचा इशारा येतो, वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर मिळाली जाते आणि अवांतर धावेने धावफलक पुढे सरकत असताना आमचे गुणलेखक सांगतायत की धावफलक 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
सुरुवात चांगली केली गेली, गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षकांचा साथ मिळणं खूप गरजेचं असतं गोलंदाजाला, आणि तो साथ कुठेतरी कमी पाहायला मिळालाय. एक सोप्पा चेन हातामध्ये होता तो सुटला गेला, आणि त्यानंतर रोमित काय करेल हे पाहणं गरजेचं असेल, कारण जीवनदान मिळालं या गोलंदाजाला. एक संधी दिली, मात्र त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. 4 बॉल या ओव्हरमधील पूर्ण केलेत, 15 धावा. यावेळी पहा जीवनदान तुम्ही कोणाला दिलाय, अगदी रोमित टाकी सांगतोय आणि सरळ पाठवते काऊ कॉर्नर रिझन मध्ये. षटकार. थँक्यू अक्षय, आमचे डीजे मास्टर्स. चांगले चांगले संगीत आज यावेळी. अजून एक अगदी सरळ केलाय कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 बाउन्स. चेंडूला फटका केला गेला, काय फटका होता, अगदी जबरदस्त फटका. ताकद आणि मनगडाचा पूर्णपणे वापर केला गेला होता. रोमेट डाकी याच्या बॅटमधून षटक संपले जातील 2, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 22 धावा. सुरुवात चांगली आहे अजूनपर्यंत. दोन्ही संघ जर आपण पाहिला तर एक सुरुवात चांगली आहे, कारण गोलंदाजी वाईट म्हणू शकणार नव्हतं, पण गोलंदाजी चांगली झाली. मात्र एका साईडला जरी विकेट गेल्यात, मात्र भव्या 11 वाघबीळ संघ धावाही बनवतोय. मात्र एवढ्यामध्ये समाधान मानून नाही चालणार आहे, कारण एकविरा ऐरोली संघाकडे बॅटिंग खूप मोठी आहे मित्रांनो, आणि त्यासाठी आता गिअर चेंज करावा लागेल. जो गिअर 4थ्यावरती आहे त्याला 5व्यावरती करावा लागेल, हवेवरती उडवावं लागेल. जो विमान मैदानामध्ये लँड आहे त्याला अगदी आकाशाची गवसणी दाखवावी लागेल. षटकार चौकार. प्रत्येक बॉल तुम्हाला मारायला दिले जाणार नाहीत, लक्षात घ्या. एखादा बॉल जर तुम्हाला खराब येत असेल ना, तर त्या बॉलवरती तुम्ही अगदी मोठा फटका घेऊ शकता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळते. थोडंसं बॅट चेंज केलं गेले. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं एखाद्या बॅट्समनने ती बॅट चेंज केली होती आणि त्यानंतर आक्रमक फलंदाजी केली होती. आता मात्र पाहायचं आहे रोमेट डाकी काय करेल. सुरुवात तर केली एका षटकाराने, त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय. मनोज येतोय गोलंदाजी मार्गवर. पहिला बॉल फुल टॉस दिलाय, अगदी फुल टॉस पण केलाय, आणि येईल सरळ आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना. अगदी बिगिट षटकार. मनोज येतोय गोलंदाजी मार्गवर. पहिला बॉल फुल टॉस दिलाय, अगदी फुल टॉस पण केलाय, आणि येईल सरळ आमच्या संदेशे आते हैं हमें तड़पा. थँक्यू डीजे. अगदी अप्रसिद्ध असं संगीत बॉर्डर पिक्चरमधील, आणि तो संगीत आमच्यापर्यंत पोहोचवला जातो आमचे डीजे मिस्टर अक्षय यांच्याकडून. थँक्यू अक्षय. अगदी चांगले संगीत आज तुमच्या माध्यमातून पोहोचवले जात आहेत. एक सिंगल पहिल्या बॉलवरती अगदी फुल टॉस बॉलला स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक चांगला फटका पाहायला मिळाला होता. धावसंख्येकडे लक्ष दिला तर धावफलक 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दैवत पाटील कुठेतरी शांत आहे, कारण 2 बॉलचा या खेळाडूने सामना केला आणि 2 बॉलमध्ये 1 धाव पटकावली. आता मात्र काय करेल या ओव्हरमध्ये. मनोज गोलंदाजी मार्गवर आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू आपण पाहिलात तर मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पूर्ण केली जाईल. सिंगल डबलवरही जोर दिला जातोय. एखादा खराब बॉल आला की त्यानंतर त्या बॉलवरती अटॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते. मात्र प्रत्येक बॉलवरती अगदी चांगला खेळ भव्या 11 वाघबीळ संघाकडून पाहायला मिळते. यावेळी फटका पोहोचलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक काय केलं जात आहे. दोघांमध्ये कॉलिंग नव्हती. फलंदाज बाद होईल. दैवत पाटील बॅक टू द पवेलियन.
त्यावेळी फटका पोहोचलाय हवेमध्ये. काय केलं त्याचं टेबल काका पाणी नव्हती थँक्यू डीचे. भव्या 11 वाघबीळ संघ जर तुम्ही पाहिलात तर या संघामध्ये फलंदाजी छोटी नाही आहे मित्रांनो. जरी दैवत बाद झालाय तरी मात्र या सीझनमध्ये ज्याने ताबडतोब बॅटिंग केले तो मंथन मैदानामध्ये येते. मोगरपाड्याचं मैदान कोण विसरेल. 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज होती. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार मारून याच खेळाडूने तो सामना जिंकवला होता आणि तो मंथन मैदानामध्ये आता मात्र उतरला गेलाय. काय बॅटिंग केली होती मंथन्याने. यावेळी पुन्हा एकदा फटका पोहोचलाय मात्र काय झेल प्रयत्न केला गेला होता. हा झेल जर घेतला असता ना तर मित्र आज या स्पर्धेमधील हा पहिला क्रमांकाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला असता. काय झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता मित्रांनो. एकदा टाळ्या होत्या याच्यासाठी. काय झेल प्रयत्न केला होता जबरदस्त. अगदी धरतीला पूर्णपणे नमस्कार करून तो चमत्कार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र शेवटच्या क्षणी तो झेल नक्कीच निसटला गेला. मात्र 100% प्रयत्न होते या मित्रा. नक्कीच सॅल्यूट आहे तुला. काय प्रयत्न केला गेला होता. बेस्ट फिल्डर साठी आज ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपल्याकडे दिली जाणार आहे आणि त्याही यावेळी बाद जाग्यावर अगदी पाठवलाय सरळ लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. 39 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 11. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सरासरी आपण पाहिली तर 11 धावांची होती आणि आता मात्र थोडीशी सरासरी वाढली मित्रांनो. कारण 3 ओव्हरमध्ये भव्या 11 वाघबीळ संघाने 39 धावा पटकावल्यात. म्हणजे 13च्या सरासरीने इथे आता मात्र बॅटिंग करत असताना भव्या 11 वाघबीळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजून सरासरी वाढणी गरजेचं आहे आणि त्यासाठी या 2 फलंदाजांना मैदानामध्ये 6 बॉल फेस करणं गरजेचं आहे. मंथन आणि रोमित ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्गावर अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रतीक या गोलंदाजाला बोलवलं गेले. डावखुरा गोलंदाज आहे. वेग या गोलंदाजाकडे आहे. रनअप या गोलंदाजाकडे आहे. मात्र काय केलं जाईल मंथनाच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल अगदी पूर्णपणे चकित केला या फलंदाजाला. मिस केला गेलाय. अगदी डॉट बॉल पहिला बॉल पाहायला मिळतोय. मंथन एक आक्रमक खेळाडू आहे. विस्फोटक फलंदाज आहे. मात्र आज पहिल्या बॉलवरती पूर्णपणे चकित केलाय. काय चेंडू हाताळला गेला होता. पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि अतिवेग आपण पाहिलात तर त्यानंतर तो चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला गेलाय. अजून पुढे बॉल. यावेळी फटका केलाय. गोशांकी क्षेत्र आहे मित्रांनो. पात्र पाठीमागे मिळेल तुम्हाला फक्त 1 धाव. एका धावेने धावपळक पुढे सरकला जाईल. 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. चांगली बॅटिंग. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण लवकरात लवकर टॉससाठी या. जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि स्वप्नील स्पोर्ट्स ब्रह्मांड दोन्ही टीम कॅप्टन पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि त्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन आपण हजर राहायचे. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त त्या चेंडूकडे पाहत राहिलाय. चेंडू गेलाय सी मारेशीच्या बाहेर.
है मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना अगदी रहे अगदी थँक्यू डीजे. ISPL मध्ये आपण 9वा पाहिला. या मैदानामध्ये जर 9वा असता तर या खेळाडूला या फलंदाजाला या 9 धावा नक्की मिळाल्या असत्या. काय जबरदस्त फटका सजवलाय. काय बॅटिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 46. अजून एक शॉटबूचा फटका खेळलाय. फटका पाहायचाय खाऊ कॉर्नर रिजन मध्ये. मात्र यावेळी उंची जास्त होता, लांबी कमी होती. फलंदाज मंथन बॅक टू द पवेलियन. एस डीजे. मिळते संघाची धावसंख्या 46. अजून एक शॉटबूचा फटका खेळलाय. फटका पाहायचाय खाऊ कॉर्नर रिजन मध्ये. का बॅटिंग करत होता, षटकार मारल्यानंतर लगेच प्रत्युत्तर दिला गेलाय. तू मारलायस तर मित्रा मी तुला बात करीन. काय सुंदर जेल टिपला खाऊ कॉर्नर रिजन मध्ये. फलंदाज बाद होईल साहिल मणेरा. अजून एक फलंदाज मैदानामध्ये आक्रमक आहे. अगदी आपण पाहिला तर डावखुरा फलंदाज आहे. या सीझन मध्ये वाघबीळचे वाघ आहेत मित्रांनो. कारण या संघ अगदी अवस्थानी ओळखला जातो या घोडबंदर परिसरामध्ये. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या मॅच या संघाने आपल्या नावावरती केल्यात. दीपक मणेरा या संघाचा संघ मालक आहे आणि अगदी आज नक्कीच तेही या स्पर्धेला बघत असतील. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि त्यांनाही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटचे 2 बॉल बाकी असतील. साहिल यावेळी पहा काय चेंडू हाताला गेलाय. अगदी आपण पाहिला तर हा इथे डॉट बॉल असेल. मात्र साहिल या फलंदाजाला टँगडीचे अंतिम बॉल बाकी आहे. संघाची धावसंख्या 46 आहे. एखादा फटका अपेक्षित असेल रोमित ढाकियाच्या मधून, कारण 3 तर रोमितने मारलेत. मात्र एखादा फटका अपेक्षित नक्की असेल. मात्र पाहायचा या अंतिम बॉलवरती गोलंदाज प्रतीक काय करेल. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडून अजून हाताळले गेले. कारण स्लॉग ओव्हरमध्ये एक चांगलं षटक पाहायला मिळते. रोमित ढाकी नवीन फलंदाज महेश जातोय मैदानामध्ये. कशा प्रकारे बॅटिंग केली झाली अंतिम बॉलवरती. यावेळी फटका सजवलाय आणि त्याला पाठवलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. रोमित ढाकेच्या बॅट मधून आलेला हा 4था षटकार आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष्य आहे. यावेळी फटका सजवलाय आणि त्याला पाठवलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. रोमित टाकियाच्या थँक्यू डीजे. चला स्वप्नील 11 ब्रह्मांड आणि जॉली स्पोर्ट कामतगर दोन्ही टीम कॅप्टन. आपण टॉससाठी लगेच जायचं मित्रांनो. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, लक्षात घ्या. पहिला डाव संपला गेलाय आणि पहिल्या डावामध्ये अगदी बघा 11 वाघबिल या संघाने धावा पटकावल्यात. त्या म्हणजे 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष दिला गेलाय. तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट ऐरोली या संघाला. ऐकूया सेकंड इनिंगमध्ये एक मधुर आवाज संकेत पाडी सरांचं.
थँक्यू कॅडी. सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा. सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या 77वा हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. 1950ला आपली घटना बनली, आपलं संविधान बनलं आणि त्यानंतर सार्वभौमत्व काय असतं हे आपल्या संपूर्ण भारताला समजलं. आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न देखील असतो की एक्झॅक्टली सार्वभौमत्व म्हणजे काय. आपल्यासाठीचं हे राज्य, आपल्यासाठीचे अधिकार, आपले जे अधिकार आहेत ते निश्चितच आपल्याला घटनेने दिलेले आहेत. राईट टू स्पीच हा त्यातलाच एक महत्त्वपूर्ण अधिकार. आणि या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता तुमचं जे स्वातंत्र्य आहे ते तुमचं स्वातंत्र्य अतिशय चांगल्या पद्धतीने उपभोगण्यासाठी या सगळ्या अधिकारांची अंमलबजावणी झाली. ती म्हणजे 1950ला संविधान स्थापन झालं आणि त्याला आज जवळजवळ 77 वर्ष पूर्ण झालेत. म्हणूनच भारत प्रजासत्ताक देश आहे आणि या प्रजासत्ताक देशात आपण अगदी स्वातंत्र्याने, अगदी आपल्या एकूणच अधिकारांचा वापर करून सर्वजण सन्मानाने जगतोय आणि जगलंही पाहिजे. कारण आजकालचं जे युग आहे ते सध्या जी सामाजिक परिस्थिती आहे आपली ती थोडीशी निश्चितच मन विचलित करणारी आहे. मात्र या सगळ्यांवर चांगल्या सामाजिक भावनेने बघणं गरजेचं आहे. आजकाल आपण प्रत्येक क्षेत्रात आपण बघितलं तर भारत देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतोय. मात्र कुठेतरी सामाजिकता आज जपली जात नाही आहे. लहान मुलांना जे आजकाल शिक्षण मिळतंय ते खरोखरच बदललं आहे. अगोदर जर विचार केला तर अगदी 30 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर नागरिकशास्त्र या विषयाला जेवढं महत्त्व होतं ते महत्त्व आज दिलं जात नाही आहे. आणि म्हणूनच कुठेतरी माझा देश हा माझा देश आहे, मी कचरा करणार नाही आहे, मी व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं पालन करेल, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. अगदी वाहतुकीचे नियम काय, गाडी कशी पार्क केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं ना तरच आपला देश महान होऊ शकतो. एनिवे वळूया या 19 सामन्याकडे. योगाभाऊ MCG चषक तुम्ही बघताय, यंदाचं 49व वर्ष आहे. नेक्स्ट मॅचसाठी कॉल देतो प्लीज. स्वप्नील 11 ब्रह्मांड टीम आलंय का? येस. जॉली स्पोर्ट्स कामतघर संघ आलाय का? आला असेल तर लगेच नोंद करा. विजयासाठी लक्ष आहे तब्बल 53 धावांचं. एकविरा स्पोर्ट्स ऐरोली संघ पाठलाग करणार का हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, या मैदानात येत असताना त्यांनी पाहिलं असेल एकूणच नो डाऊट त्यांच्यासाठी हे मैदान नवीन नाही आहे, मात्र तरीसुद्धा पहिल्या सामन्याचं प्लॅनिंग थोडंसं वेगळं असतं आणि या क्षेत्ररक्षणातील काही चुका नक्कीच त्यांना नडल्या. ही धावसंख्या वाढली, नाहीतर 40च्या आवाक्यात ती दिसली असती. पहिला चेंडू अगदी अगदी वेगवान पाहूया डिका स्पोर्ट्सवर त्याचा स्पीड 141. क्या बात आहे. त्यांना नडल्या. पहिला ही चेंडू धावसंख्या 141च्या स्पीडने टाकलाय. नाहीतर 40च्या आवाक्यात ती दिसली असती. पहिला चेंडू अगदी अगदी वेगवान. काही सन्मान आपण मुख्य मंचावर सुद्धा करणार आहोत. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर तनय आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, मात्र शॉर्ट ऑफ डिलिव्हरी ती टाइम केलंय अफलातून टाइम केलंय. त्यामुळे दुसऱ्या चेंडूवर आलाय आकाशच्या बॅट मधून आकाशी षटकार. षटक सुरू आहे. मार्कवर तनय. एकदा वेगवान चेंडू होता, मात्र शॉर्ट ऑफ डिलिव्हरी ती टाइम केलंय अफलातून टाइम केलंय. थँक्यू डीजे. आज दिवसभर अशाच प्रकारची गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील, अगदी देशभक्तीपर गीते. तर निश्चितच आजचा दिवस सेलिब्रेट केला पाहिजे मित्रांनो. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जर बघितला तर एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. इथे मात्र झेल होता, हा झेल का सुटलाय? आवाक्यात होता मात्र ऍट द एंड रिझल्ट आलाय की 2 धावा पूर्ण. बघा पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचा दबाव हा वेगळा असतो आणि तो प्रेशर गेम कोण हँडल करतंय. कारण 4 षटकांचे मॅच आहे, 53 धावा करायचे. सरासरीकडे जर लक्ष घातलं तर जवळजवळ 13.5 धावा प्रति षटका मागे आहेत आणि त्यानुसार पुढे सांगायचंय. षटकार बसलाय, 2चा फटका आलाय, 3 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 8 आहे, गडीबाद एकही नाहीये. नेक्स्ट बॉल तर नाही. वन्स अगेन शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह होता, मात्र इथे चेंडू कनपट्टीवर लागलाय. चेक करा प्लीज, चेक करा. अगदी जबडा आणि त्याच्या खालच्या लेवलला कदाचित लागलाय. कारण तिकडे जर बघितला तर निश्चितच आपला भरपूर पाणी न्यायचंय. प्लीज पाणी आहे तिकडे, नो डाऊट.
आता तो थोडासा कमजोर भाग असतो, मानेचा जो भाग असतो तो थोडासा कमजोर असतो आणि अशा रीतीनं डायरेक्टली चेंडू वन बाउन्स त्याच्यावर आदळलाय. आय होप इंजरी ती जास्त नसेल, तो रिकवर होईल लवकर आणि आपल्या संघासाठी सेवा देणार आहे. कारण काही नाहीये. बाव्या स्पोर्ट्स वाघवेल टीमचा तो एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. तिथे पाणी मित्रा नेलंय, टेन्शन नाही, इज ओके इज ओके. धन्यवाद, आमचा मनीष लवकर गेला होता. आज मनीष मुकादम बघा एक बिल्डर वाटतोय की नाही, आमच्या गावानं बिल्डर आयलाय. तर धावसंख्या आहे ती म्हणजे 9 धावा. एक धाव तिथे मिळाली आहे. स्ट्राईकवर आता बॅटर आलाय तो म्हणजे दिनेश, उंचपुरा खेळाडू आहे. त्याने कशा काय पद्धतीने आव्हान त्याच्या समोर ठेवतोय पाहूया. रनवे चुकलाय. बऱ्याचदा गोष्टी होतात या मैदानावर, कारण अगदी चढणीवरून तुम्ही उताराकडे येता, त्यामुळे कधी कधी एखाद जे पाऊल आपण जे मोजतो रनवे मध्ये तो थोडासा रिदम बिघडतो. कधी कधी असं वाटतं की आपण जास्त पाऊल टाकले किंवा काय. वेल बोल्ड टर्न आणि त्याच्यानंतर थोडीशी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी तनयची. इंजरीनंतर स्वतःला तो सावरतोय. एक मुख्य गोलंदाज आहे तो बाव्या स्पोर्ट्स वाघवेल टीमचा, त्यामुळे निश्चितच त्याच्याकडे जी जबाबदारी सोपवली आहे ना, ती जबाबदारी आतापर्यंत तो पूर्ण करताना दिसतोय. धावसंख्या 9 झाली आहे. 13.5 धावा प्रति षटका मागे करायचे आहेत. फुल टॉस बॉल आहे, चुकीचा फटका आहे, योग्य फटका म्हणता येणार नाहीये. ओ बाउन्स बघा किती झालाय. बाया पाटील काही करू शकणार नाहीये. अगदी वेळेवर बाउन्स झाला आणि भाव्याची उंची त्याला बीट केलंय. हा चौकार टीम एकविरा स्पोर्ट्स ऐरोली संघासाठी, कारण ही धावगती पाहिजे होती ती मेंटेन केली आहे. थँक्यू. पहिल्या षटकात आले तब्बल 13 धावा. चला आता मुख्य मंचावर विशेष सन्मान आपण करूया, तो म्हणजे सुशांत मुकादम यांचा. आमचे एकूणच MCC चे खेळाडू आहेत, नो डाऊट. मात्र MCC च्या माजी खेळाडूंना आम्ही एक विशेष भेट देतोय, त्यामुळे निश्चितच मी विनंती करतोय या आमच्या आयोजकांना की त्यांच्या शुभ हस्ते सुशांत भाऊंचा आपण एक महत्वपूर्ण सन्मान करूया. आपला एक अतिशय जबरदस्त हा खेळाडू आणि निश्चितच सुशांत मार्फत देखील अतिशय चांगलं सहकार्य नेहमीच MCC स्पर्धेला राहिलंय. धन्यवाद भाऊ, आपलं मनापासून आभार आणि तुमचं अस्तित्व, तुमचं प्रेम, तुमचा स्नेह हा असाच राहू द्या. आणि त्यांना ही विशेष भेट आपण देतो. शिवप्रतिमा अप्रतिम फ्रेम्स बनवण्यात आलेत MCCच्या माध्यमातून आणि या शिवप्रतिमा देताना निश्चितच ते ऊर्जेचं स्रोत आहे आणि ही ऊर्जा MCCच्या माध्यमातून अशीच राहू द्या. धन्यवाद. दुसऱ्या षटकासाठी आलाय साहिल. स्लो डिलिव्हरी होती, मात्र अगदी क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळलाय चेतन. अप्रतिम क्षेत्ररक्षण, एकच मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे. 53 धावा करायचे आहेत. अजूनही आपण बघतोय 39 धावांची गरज आहे. ओव्हरऑल चेंडूंचा खेळ शिल्लक जर बघितला तर 17 चेंडू 39 धावा. यावेळेला पुन्हा एकदा आपण बघतोय स्वीप केलाय, मात्र जास्त धावा मिळणार नाहीये. अजून एक धाव. दोन्ही खेळाडू प्रयत्न करतायत स्लॉक स्वीप साठी. हाफ पिच चेंडू मिळाला की उडवायचा त्यांना मिड विकेटला, कारण वारे जर बघितले तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत आहेत आणि त्याचा ऍडव्हान्टेज या पहिल्या मॅच मध्ये घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा पहिली मॅच आपण बघतो 9:15 किंवा 10 सुरू होते, ही थोडीशी उशिरा झाली आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, बघायचं किती तो वेगानं रीच होणार आहे. चेतन स्टेडी आहे, अगदी चेतन स्टेडी होता आणि त्यांनी हा सुंदर जेल टिपलाय. पहिला धक्का टीम एकविरा स्पोर्ट्स ऐरोलीला. विकेट डाऊन. मिस टाइम स्ट्रोक बघायचं किती तो मुख्य सन्मान आपण करूया, तो म्हणजे चेतन श्रेयस पाटील इथे उपस्थित आहेत. या श्रेयस पाटील यांना विनंती करतोय, त्यांचा एक विशेष सन्मान आम्ही इथे करतोय. आयोजकांच्या वतीनं अक्षयला विनंती करतोय की त्यांच्या शुभस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. श्रेयस यांचा मनापासून कौतुक आहे आणि निश्चितच आपलंही सहकार्य असंच मिळत राहील. आणि नो डाऊट हा सगळा एक परिवार आहे आणि परिवाराचं हे प्रेम आपल्याला दिसून येते.
वेलकम श्रेयश पाटील, आपलं स्वागत आहे. त्यांनाही देखील एक खास शिवप्रतिमा इथे दिले जात आहे. त्यांनाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. पुढे पुन्हा एकदा मॅचकडे पहिल्या षटकात आल्या होत्या 13 धावा, एकही गडी नव्हती. मात्र दुसऱ्या षटकात अगदी साहिलने कमाल केले, 2 सिंगल आणि त्यानंतर आले विकेट. गुड कॅच बाय चेतन पाटील. आमच्या एकूणच स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांचं सहकार्य लाभलंय. या ओव्हर नंतर नक्कीच तुमच्यापर्यंत ती नावं मी पोहोचवणार आहे. कारण एखादी स्पर्धा आपण बघतो या स्तरावर तुम्हाला आयोजित करायची असल्यास निश्चितच मान्यवरांचं सहकार्य हे अपेक्षित असतं आणि त्याच मान्यवरांनी आम्हाला अगदी मनापासून दाद दिले, त्यांचं सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. साहिल पुन्हा एकदा सज्ज झालाय, डावखुरा बॅटर मीच साडी. ओ मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल होणार आहे. 2 विकेट साहिलने या मॅच मध्ये फरक पडलाय. वेल डन. त्यांचं सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. साहिल पुन्हा एकदा सज्ज झालाय, डावखुरा बॅटर मीच साडी. ओ मिस्टर स्ट्रोकर, थोडस थांबवते तुम्हाला. मगाशी आपण बघितलं श्रेयश यांचा सन्मान झाला आणि श्रेयश एक उत्तम सिंगर आणि कंपोजर आहेत, नो डाऊट. कारण एकविराईची अनेक गाणी त्यांनी लिहिलेत आणि गायलेत सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं जे MCCचं गाणं आहे ते देखील त्यांनी कंपोज केले. त्याचं मनापासून आपण टाळ्यांनी स्वागत करूया. जोरदार टाळ्या प्लीज श्रेयससाठी नक्कीच झाल्या पाहिजेत. धन्यवाद श्रेयस. आणि निश्चितच तुझं एक काम अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे चालत राहो, हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. तर विकेट या षटकामध्ये आलेत 2. या षटकात धावाही हव्यात, ते म्हणजे टीम एकविरा स्पोर्ट्स ऐरोलीला. मात्र 2 विकेटनं अगदी फरक स्पष्ट केलाय. नवीन बॅटर आलाय तो म्हणजे सिरीन शेट्टी. ओ यावेळा मिस टाइम, हॅट्रिक बॉल आहे, हॅट्रिक बॉल आहे. कॅच कोण घेणार? साहिल आला, हा दैवतचा कॅच होता. मात्र साहिलने कॉल दिलाय आणि विकेट हॅट्रिक साधले. वा 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 साहिल, यू ब्युटी, सुपर बॉलिंग. ओ यावेळा मिस टाइम, हॅट्रिक बॉल आहे, हॅट्रिक बॉल आहे. कॅच कोण घे? थँक्यू. धावसंख्या झाले फलकावर फक्त 15. टार्गेट आहे ते म्हणजे 53 धावांचं, म्हणजे अजूनही 38 धावांची गरज आहे. 38 रिक्वायर्ड रन्स टू विन. ओव्हरऑल चेंडूंचा जर विचार केला तर 13 चेंडू आणि 38 धावा. लक्ष आता मोठं वाटू लागलंय कारण विकेट आलेत, अगदी हॅट्रिक विकेट, म्हणजे गुच्छामध्ये विकेट आलेत. त्यामुळे या मॅचवर आता कंट्रोल आहे, तो म्हणजे टीम भाव्या 11 वाघबेळचा. अफलातून गोलंदाजी, तो आला, त्याने पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. असंच काहीतरी ज्युलियस सीझर प्रमाणे केलंय, कंट्रोल दाखवला. पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर असं वाटलं की या मॅचला पुढे घेऊन जातील ऐरोलीवाले, मात्र ब्रेक लावलाय. आता ड्राईव्ह चांगला आहे, मात्र इथे कदाचित धोका होईल की काय? डायरेक्ट नाहीये. एक धाव इथे कंप्लीट. थोडस रिस्की होती ही धाव, मात्र धाव पूर्ण होते. अड्डेन सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 3 धावा, 3 गडी बाद केले साहिलनं. वेल बोल्ड. मात्र इथे कदाचित धोका होईल की काय? डायरेक्ट नाही. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी करायचे तब्बल 37 धावा. थँक्यू. हे म्युझिक ऐकलं ना की रक्त सळसळतं, नो डाऊट. अशी बरीच गाणी आहेत, देशभक्तीपर गीते आहेत, ज्यांनी निश्चितच आपल्याला देशाचा अभिमान आहे हे आपल्याला वाटतं. मात्र देशावरचा अभिमान फक्त आणि फक्त मनात ठेवू नका मित्रांनो, तुमच्या ते कृतीतून दिसलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट असं नाहीये की सगळीकडे तुम्ही गेला पाहिजे, सगळंच तुम्ही चांगलं केलं पाहिजे, अशातला भाग नाहीये. तर आपल्याला सुरुवात करा. आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात, काही चुकीच्या असतील तर त्याच्याविषयी निश्चितच त्याला प्रतिकार करण्याची क्षमता ठेवा.
त्यानंतर एखादी चांगली गोष्ट असेल तर ती देखील वाढवण्याचा प्रयत्न करा. खास करून लहान मुलांना आपण त्यांच्या कृतीतून शिक्षण किती चांगलं देतोय ही गोष्ट महत्त्वाची आहे. मी मगाशी देखील विषय काढला होता की सध्या नागरिकशास्त्र या विषयाला जास्त महत्त्व दिलं जात नाही आहे आणि हीच थोडीशी खेदाची गोष्ट मला वाटते. कारण प्रत्येक मुलानं प्रत्येक माणसानं नागरिकशास्त्र जर व्यवस्थित शिकलं ना तर आपल्या देशाचं भरपूर भलं होईल. गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे साईदीप. वेल बोल्ड. कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेतन आहे मात्र एक धाव पूर्ण. चांगली कामगिरी चांगली कामगिरी. मोठा फटका खेळण्यासाठी जी रूम हवी असती ती रूम देण्याचा प्रयत्न नाहीये. ही खासियत आहे टीम 11 वाघबळची. शेवटची 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये अजूनही 36 धावांची गरज. फुलटॉस बॉल आहे. टर्न केलाय डिस्को लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धावा मिळेल फक्त एकच. इथे विकेट मिळणार आहे. विकेट मिळणार आहे. क्रॉस झालाय तिकडे त्यामुळे विकेट येणार आहे. ती म्हणजे बॅटर धीराची. थँक्यू. मनापासून कौतुक आहे आमच्या डीजे मास्टरचं. आज सगळी युट्यूबवर तो गाणी शोधून शोधून लावतोय. फुल टॉस डिलेव्हरी होती. फुल टॉस डिलेव्हरी होती मात्र इथे आपण बघतोय डायरेक्टली पॅडवर आदळलाय चेंडू. त्यामुळे थोडीशी इंजरी असेल कारण अगदी हा चेंडू आपण बघतो हेवी चेंडू असतो आणि खास करून सध्याचं जे वातावरण आहे आपण बघतो थोडीशी हलकीशी थंडी आहे त्यामुळे अगदी चेंडू डायरेक्ट लागल्यानंतर किती दुखतं ते आम्हाला माहिती आहे. कारण अशा प्रकारचे लेदर बॉल आम्ही खाल्लेत आम्हाला माहिती आहे. वळूया पुन्हा एकदा या मॅच कडे. धावसंख्या अजूनही थांबले ती म्हणजे 18 वर. 35 धावांची गरज आहे. 9 चेंडू 35 धावा. उत्तर द्यावं लागेल टीम एकविरा स्पोर्ट्स ऐरोलीला कारण इथून ज्या चुका झाल्या क्षेत्ररक्षणामध्ये त्या म्हणजे टीम ऐरोलीच्या तिथून ती मॅच आपण बघितलं. रोमितनी खास करून बघितली अफलातून बॅटिंग केली. 30 धावा कारण त्याची पहिल्या बॉलला जवळजवळ विकेट जाणार होती आणि तिथून त्याच्या आलेल्या 10 चेंडूमध्ये 30 धावा त्या जर काढल्या तर धावा कुठे राहणार आहेत. मग असंही असं घडतं या सगळ्या गोष्टी. आणि मगाशी आमच्या कडून पंढरनाथ कडून काय उदाहरण दिलं होतं रोहित शर्माचं ते ज्यावेळेला त्यांनी पहिलं द्विशतक झळकावलं होतं. रोहित शर्माचा किती धावांवर कडू 3 धावांवर ना कॅच टाकला होता. बघा ही अक्षरशः माहिती आणि कम्प्युटर मेमरी आहे नो डाऊट आमच्या पंढरनाथ कडू यांची. त्यामुळे निश्चितच त्यांचंही कौतुक आहे. रेकॉर्डचं एक चांगलं पुस्तक त्याच्याकडे आहे नो डाऊट. होणार का या धावा. 8-9 चेंडू 35 धावा. अनप्लेबल डिलेव्हरी. सुपर्ब डिलेव्हरी. अगदी हा भेदक मारा तिखट मारा. अशा प्रकारचे चेंडू खेळायचे असतील तर तुम्हाला सराव जवळजवळ 100 ते 200 बॉल तुम्हाला रोज खेळावे लागतील असे तर जाऊन तुम्ही हा फटका मास्टर करू शकता. ग्रेट बॉलिंग. हवेत आहे चेंडू. मिळणारा विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक आला आणि त्याने आज सोपा जेल टिपलाय. अजून एक धक्का. विकेट आली. थँक्यू. बघा नेक्स्ट मॅच जी आहे स्वप्नील 11 ब्रह्मांड वर्सेस जॉली स्पोर्ट्स कामतघर. वसंत वायाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिलेबी आणि नाश्ता आलाय.
त्यामुळे त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. वसंत वयाळजी, आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्यामार्फत जो अल्पोपहार आमच्यापर्यंत पोहोचलाय तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे. मनापासून धन्यवाद आपला आणि खूप साऱ्या शुभेच्छा. शॉर्ट ऑफ प्लेन डिलेव्हरी, शॉर्ट ऑफ प्लेन डिलेव्हरी. हा व्हाईट बॉल आहे, अवांतर धाव आहे. अवांतर धावने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जी बऱ्याच काळ स्टेशनरी थांबलेली 18 धावावर ती आता पुढे सरकते. धावसंख्या 19, म्हणजे अजूनही विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 7 चेंडू 34 धावा, हे गणित सुटणार का? मिस टाइम स्ट्रोक दैवत येतोय. ओहो, चूक झाली. हा झेल सोडलाय. दैवतला फिटनेसवर थोडंसं काम करावं लागेल, कारण अशा प्रकारचे झेल होणं गरजेचं आहे. एक अतिशय चांगला खेळाडू आहे, नो डाऊट. बरीच वर्ष आम्ही त्याला पाहतोय, मात्र निश्चितच थोडासा फिटनेस कमजोर पडलाय आणि हा झेल सुटलाय. एक धाव इथे अजूनही मिळते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 20 एक्झॅक्टली. अजूनही आपण बघतोय 33 धावांची गरज आहे आणि षटक शिल्लक आहे ते म्हणजे 6 चेंडू 33 धावा. मोठी कामगिरी करावी लागेल. मात्र पुढचा सामना जो आहे स्वप्नील 11 ब्रह्मांड वर्सेस जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ अजूनही पोहोचलेला नाहीये आणि एखादा संघ ज्यावेळा वेळेवर पोहोचत नाहीये त्यावेळा त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागतं आणि ती पेनल्टी आम्ही त्यांना घोषित करतोय. धन्यवाद. चला, 6 चेंडू मध्ये 33 धावा. प्रयत्न झालेच नाही मी असं म्हणेन ऐरोली संघाकडून, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग व्हायला पाहिजे होती ती दिसून नाही आली. कारण दुसरं षटक खास करून साहिलचं अप्रतिम राहिलं. पहिल्या षटकात 13 धावा तनयच्या आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात साहिलने जी कमाल केली, 3 गडी बाद केले, हॅट्रिक केले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 3च धावा खर्च केल्या. तिथून ती मॅच बदलली आणि त्या मॅचवर आता पूर्ण कंट्रोल आहे, तो म्हणजे भव्य 11 वाघबेळचा. मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल होणार आहे. वडा कॅच, वेल टेक महेश. स्वतःच्याच गोलंदाजीवर एक अफलातून झेल आणि आता एकूणच सामना आता फक्त औपचारिकता राहिले. मात्र काही थँक्यू डीजे, कारण या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य देणारे आमच्या सगळे मान्यवरांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. सन्माननीय प्रदीप पाटील म्हणजेच नो डाऊट राजू दादा, त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. अनिता ठाकूर मॅडम म्हणजेच नवनिर्वाचित नगरसेविका, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर, काल त्याची उपस्थिती इथे राहिली होती. तसेच रामशेठ ठाकूर, त्यांच्या शुभ हस्ते आपण बघितलं तर निश्चितच उद्घाटन सोहळा पार पडला होता. आरती खळेजी, तसेच सलीम पटेलजी, राम मुकादमजी, साजिद कासारजी, विक्रम पांडे, नवनिर्वाचित, तसेच महेंद्र पाटील, संदेजी भोईर, रवी गरग, नरेश पाटील, सुशांत मुकादम, अभिषेक मुकादम, श्रीकांत भोईर, आशिष पाटील, प्रफुल्ल वैती, अक्षय कासार, दीपक मणेरा, अर्चना पाटील, देवानंद भोईर, किरण तंद्रे, नवनाथ तुरे, कृष्णा भोईर, वैभव भोईर, विश्वास मुकादम, अमित भोईर, संदीप भोईर, ट्रिपल एस डीजे, राजेश मुकादम, सुनील भोईर, रश्मीन पाटीलजी, तसेच शैलेश पाटील, नीलकंठ भोईर, या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या सर्वांच्या अतिशय चांगल्या सहकार्यामुळेच MCC ची जवळजवळ 49 वर्ष पूर्ण होत आहेत असे आपण म्हणूया. शेवटचे 4 चेंडू, एक चौकार आलाय, मात्र अजूनही 29 धावांची गरज आहे. 4 चेंडू 29 धावा. जॉली स्पोर्ट्स कामतगर आलात का तुम्ही? थोडासा उशीर झालाय, नो डाऊट. आता या, चला आलात का? संपूर्ण संघ आलाय. चला, यावर नंतर आपण लगेच टॉस करूया आणि नंतर मॅचला सुरुवात करूया. पुढची मॅच स्वप्नील 11 ब्रह्मांड वर्सेस जॉली स्पोर्ट्स कामतगर. क्रॉस बॅट स्ट्रोक होता. कॉल करा मित्रांनो, कॉल करा. एक्झॅक्टली कोणाचा कॉल आहे तो? टक्कर होऊ देऊ नका. चांगला दिवस आहे आणि आजचा दिवस 0 अपघाताचा असंच आपण ठरवूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि वाडिश लॉंगांना हा झेल जरूर झाला असता, मात्र ॲट झेल पडतोय आणि या 28 ची गरज. 3 चेंडू. महेश गोलंदाजी मार्कवर. ओ, एवढा टॉपेज लागले, बॉल बाहेर आहे. षटकार.
याला टॉपिंग लागले बॉल बाहेर आहे. म्युझिक आपण ऐकलं. यावेळेला इनसाइड आउट खेळले त्या इथे झेल होणार आहे, चांगला झेल आणि परतावा लागेल ते म्हणजे बॅटर कुशला. अजून एक विकेट आली आहे, फक्त एका चेंडूचा अवधी लागलाय. आता 1 बॉल 22. एक सामना आठवला 1992चा वर्ल्ड कप. साऊथ आफ्रिकेसमोर 1 बॉल 22 ची गरज होती आणि तो निर्णय आपण बघितला डकवर्थ लुईसच्या नियमानुसार त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि तिथून आफ्रिकेच्या वर त्यांच्या रिटर्न केलं जेव्हा त्यांनी एकूणच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, तेव्हापासून त्यांच्या समोर चोकरचा जो शिक्का लागला तो तेव्हापासूनच. कारण आपण बघतोय साऊथ आफ्रिकेच्या संघानं अजूनपर्यंत ICC ची मोठी टुर्नामेंट जिंकली नाहीये. मात्र काही अपवाद आहेत नो डाऊट, कारण मागचीच आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आपण बघितली, साऊथ आफ्रिकेनं ती मिळवली आणि निश्चितच त्यांचं कौतुक याबद्दल. मात्र ही मॅच संपली आहे. ऐरोली संघाचा मोठा पराभव इथे करून पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे भव्य 11 वाघबीळनं. मात्र या मॅचचा हिरो नो डाऊट वन चॉईस मिस्टर रोमित. जीवदान मिळालं आणि तिथून मॅचला कलाटणी. वेल प्लेड रोमित. रोमित ठरलाय मॅन ऑफ द मॅच. थँक्यू व्हेरी मच एकविरा स्पोर्ट्स ऐरोलीचं. निश्चितच चांगला वेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात आणि चांगल्या वेळेवर तुम्ही इथे आल्याबद्दल MCC स्पोर्ट्स कासारवडे आम्ही आपलं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला कामतगर या कॅप्टन आणि टीम ब्रह्मांड स्वप्नील 11 ब्रह्मांड संघाला विनंती करतोय टॉस साठी या प्लीज. टॉस घे. सुशील